घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तारिले अपार आजा मेळ उद्धरिला चोखा मेळा मुक्तीस नेला नाम तारक हे थोर नामे तारिले अपार नाम दळणी कांडणी नाम दळणी कांडणी मने नाम याची जनी नाम दळणी कांडणी मने नाम याची जनी नाम तारक हे थोर नामे तारिले अपार विठाला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग प्रथम पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक माझा पायावरिया वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या माझा पायावरिया वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वार
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. जयांचे गावी येथे म्हणायचं नाही, नाही का? गावातल्या गावात नाही का? नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार. श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबारायांना आदर्श खऱ्या अर्थानं असणाऱ्या भक्त प्रेमवत्सल जगद्गुरु तुकोबारायांचा पूर्व अवतार, एक महिला संत कवयित्री ज्यांच्या घरी खऱ्या अर्थानं झाडलोट करण्याचं काम करायच्या अशा जनाबाई, त्यांचे खऱ्या अर्थानं पालन पोषण करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पट्ट खऱ्या अर्थानं संत जनाबाई महाराज यांचा हा गोड असा खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी उपदेश करणारा अभंग. विठाल विठाल कैलासवासी सौभाग्यवती आमच्या वहिनी संगीता सोमनाथ बोडके यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी ही एक दिवसीय कीर्तनाची सेवा आहे. खऱ्या अर्थानं विश्वास होत नाही की मी वहिनीच्या श्राद्धाच्या कीर्तनात उभा आहे. असे दिवस झर्रकन निघून गेले आणि असा एकही महिना उगवला नाही का वहिनींची खऱ्या अर्थानं आठवण झाली नाही. अशा गोड स्वभावाच्या, सगळ्यांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या, खऱ्या अर्थानं वेळ प्रसंगी रागवणाऱ्या आमच्या या वहिनी या बोडके परिवाराला अचानक सोडून गेल्या. आणि खऱ्या अर्थानं हा बोडके परिवार आपल्या आईच्या मायेला, आपल्या पत्नीच्या मायेला, आपल्या चुलतीच्या मायेला, आपल्या मामीच्या मायेला, आपल्या बहिणीच्या मायेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी पोरका झालेला आहे. खऱ्या अर्थानं आपण ज्या विश्वामध्ये जन्माला आलेलो आहोत महाराज, या ठिकाणचं नावच मोठं विलक्षण विचित्र आहे. याला मृत्यूलोक असं म्हणतात. आणि या मृत्यूलोकाचा नियम असा आहे, या मृत्यूलोकामध्ये केवळ मरणारे लोक जन्माला येतात, म्हणून याला मृत्यूलोक म्हणतात. विठाल विठाल. अतिशय टोकाचे दोन प्रमाण तुमच्या समोर मांडून जाईल. तुम्ही अनेक कीर्तनांमध्ये ऐकलंय, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप्पा बसला गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप्पा बसला गेला, आजा मेला पंजा मेला. देखता देखता नाच बंद तोई दादा, देखता देखता नाच बंद तोई दैसा ना, देखता देखता नाच बंद तोई दैसा ना, देखता नाच बंद तोई दैसा ना. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे, उठा उठा जागा आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. आपण जर आपल्या परिवाराचा विचार केला तर आपल्या परिवारामध्ये आपल्याला वडील दिसतात. ज्या अर्थी वडील आहे त्यावरती आपल्या वडिलांनाही वडील असले पाहिजे, पण आपल्याला आपला आजोबा दिसत नाही, आपला पंजोबा दिसत नाही, खापर पंजोबा दिसत नाही, ढोपर पंजोबा दिसत नाही, लिपर पंजोबा दिसत नाही. याचा अर्थ हे माणसं दिसत नाही म्हणजे ते नव्हते असा त्याचा अर्थ नाही. मग ही माणसं कुठं गेली याची यादी सांगितली जाते. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एक दिवस तुम्हाला मला सर्वांना जायचं आहे महाराज, सर्वांना जायचंय. याला पुरावा काय? अहो या मृत्यू लोकामध्ये देवाला सुद्धा फार काळ थांबता येतेवर नाही, येतेवर नाही, आले अवतार, हे रे ते पामर, देव
लक्ष द्या. येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. मॉनिटर दे, खाली पाहू नको, गाताना ऐकू दे जा. तुकोबाराय म्हणतात इतर भगवान परमात्म्याला सुद्धा फार काळ थांबता आला नाही. मग आपण कोण आहोत? एखादा म्हणून मी सरपंच आहे, मी पाटील आहे, मी चेअरमन आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे. अरे बाबा, जगाला निर्माण करणारा भगवान परमात्मा जेणे हे विश्व निर्मिले, किंवा मी हलविल्या प्राण हाले, किंवा वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, असा भगवान परमात्मा, त्याला सुद्धा थांबता येत नाही. आपण किरकोळ लोक आहोत, आपण सामान्य जीव आहोत. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवस मरायचं आहे. पण ऐका ना दादा, मरण प्रत्येकाला येणार आहे. बरं, मरण कधी येणार आहे हे काही सांगता येत नाही. मरण कधी येणार आहे हे काय सांगता येत नाही. आणि मरण येणार हे मात्र निश्चित आहे, त्याच्यामध्ये काही शंका घ्यायचं काम नाही. बरं, आज कोणता वार आहे? आज वार कोणता आहे? शुक्रवार आहे. आज नाही मेलो आपल्यातलं कोणी तर शनिवारी, शनिवारी नाही गेलं तर रविवारी, पण मरणार मात्र आपण 7 दिवसामध्ये. महाराज, तो काळ येणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला खाणार आहे. मग तो काळ आपल्याला खाणार आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, अरे कधीतरी आपल्याला मरायचं आहे ना, म्हणून मरणाच्या वेळेला देवाची आठवण करा आणि देवाला जरा घाबरा. तुकोबारायांचं प्रमाणे एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुणे कार्य न व्हा, मारा हका देवा भोयाट्टहासे. आपण कितीतरी लोकांची प्रेत पेटवली. ते प्रेत पेटवण्याकरता एक विशिष्ट ट्रेनिंग घेतलेलेच लोक लागतात. ते जर गैरहजर असले तर बाकीच्यांना ते जमत नाही. त्यानंतर आपण कितीतरी लोकांची प्रेत पेटवली. बरं, मुसळधार पाऊस होऊ द्या, तो उन्हाळ्यातला असू द्या नाहीतर पावसाळ्यातला असू द्या, माणूस मेलाय मग लोक असं म्हणतात का थांबा एवढा उघडू द्या मग जाळू. ते टायर जमा करतात. टायर कळतं ना, टाकून दिलेले टायर जमा करतात, पण त्या माणसाला पेटवल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ आपल्याला कधीतरी जायचंय. म्हणून आणि मरणी जयाचे आठवे, तो त्याचे गती ते पावे, म्हणून या सदा स्मरावे. बडबड करू नका, बडबड नाही करायची आजी. विठ्ठल विठ्ठल. ही गाणारे काय माझ्या सोबत राहते ते म्हणजे बाहेरचे लोकांना लय दम देतो. गावात लोक बडबड करते तरी बोलत नाही, म्हणून बोललो बरं. वहिनी बोल ना का, विठ्ठल विठ्ठल. गाडी गाडी काळ वाटयाची पाय, गाडी गाडी काळ वाटयाची पाय, गाडी गाडी काळ वाटयाची पाय, गडगडी काळ वाटयाची पाय. हे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाता हरबल देता, हरिमुखी गाता, हरबल देता, हरिमुखी गाता हर बलि देता. हरिमुखी गाता, हरबल देता. खऱ्या अर्थानं तो काळ आपली वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे,
अजून किती आहे अवकाश. काही काही लोक नुसतं घड्याळ का पाहत्या कीर्तन संपायला, अजून किती आहे अवकाश. तसा तो काळ आपल्याला बघतोय. हा हे गिराईक मला कधी भेटणार आहे. तुकोबाराय म्हणतात, पाहतो उंदीर घेऊन जाये बुका, तैसा काळ लोका नेतसे. जसा तो बोका, बोका म्हणजे मांजर, त्या उंदरावरती जप धरून बसतो आणि तो बिळातून बाहेर आला का त्या उंदराला तो काळ जसा पकडतो तसा काळ तुम्हाला मला एक दिवस ग्रासणार आहे. आणि म्हणून महाराज, मृत्यू कोणाला चुकवता आला नाही, मृत्यू कोणाला चुकवता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस चल जाती है चलते चलते, दम निकल जाता है चलते चलते. महाराज, चालता चालता माणसं जातात. सकाळी एकत्र चहा घेतलेली माणसं सायंकाळी आपल्यामध्ये नसतात. काल एकत्र लग्नाला असलेली माणसं दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या राखीच्या कार्यक्रमाला जातो. याचा अर्थ एकच आहे, आपल्याला कधीतरी मरायचं आहे. एक ब्राह्मण काका होते बरं का, आणि पूजा करायला बसले. लक्ष द्या, पूजा करायला बसले. ब्राह्मण होते पण बिचारे गरीब होते. आणि मग पूजा करायला बसले आणि नेमकंच त्यांचं पोरगं झोपेतून उठलं. त्या बाईनं सांगितलं, मी पाणी आणते बरं का, जरा बाळाकडे लक्ष राहू द्या. मग पूजा करायला बसले आणि ते पोरगंही पूजा करत असताना बापाच्या जवळ आलं. लक्षात ठेवा, बाप जे जे करतो ना ते पोरगं करतो बरं का, असं नाहीच. आमचंही पोरगं टाकलं होतं त्र्यंबकला. ते म्हणले, तुम्ही महाराज झाले, मलाही महाराज करू नका, मला जे करायचं ते करू द्या. म्हणून मी म्हणलो असं होत नाही. आणि मग ते पोरगं आलं पूजा करायला. पूजा करत असताना बापाच्या जवळ बसलं आणि ते उगा ह्या देवाला हात लाव, त्या देवाला हात लाव, ते घंटीला हात लाव. मग त्या बापानं त्याच्या हातामध्ये आपले देवाऱ्यात एक मूर्ती असते बघा नारायणाची, त्याला कोणता नारायण म्हणतात, मागून दाबलं का पुढून वरवत आहे, पुढून दाबलं का मागून वरवत आहे. हा, मला वाटलं तुमचं पाठ नाही काय. त्या रंगणात खेळायला दिला, पोरग खेळू लागलं. इतक्यात असं घडलं महाराज, एका कोपऱ्यातून काळा कबिंड सर्प बाहेर आला आणि तो सर्प कधी त्या लेकराच्या जवळ गेला हे त्या बापाला कळलं नाही. आणि त्या सर्पानं त्या मुलाला दंश केला. पोरानं डोळे पांढरे केले, तोंडातून फेस आला आणि तो साप बाहेर जाताना सळसळ बापानं पाहिला. त्या बापाला वाईट वाटलं, कोपऱ्यामध्ये पडलेली काठी घेतली आणि तो बाप त्या सापाच्या मागं लागला. लक्ष देऊन ऐका. बर, बसा बसा बसा, आता नका बसा बसा. पाणी पाहिजे सांग ना, काला पाया पडत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं लक्ष द्या. आणि तो बाप तो काठी घेऊन त्या सर्पाच्या मागे लागला आणि त्या सर्पाच्या मागे लागला. सर्प त्या हिरवळीतून पुढे गेला. पुढे जाऊन क्षणार्धामध्ये त्या सर्पानं एका सिंहाचं रूप धारण केलं. ब्राह्मण तो घाबरलाच, अरे हा तर साप होता. मग त्या सिंहानं एका गायीचं नरड पकडलं, गायीला गतप्राण केलं आणि हा ब्राह्मण लटलट कापू लागला. आणि या ब्राह्मणानं भीतभीत त्या सिंहाला विचारलं, कोण आहात तुम्ही? त्या सिंहानं आता काळ्या कुट्ट किवींना एका यमाचं रूप धारण केलं आणि त्या यमानं त्या ब्राह्मणाला सांगितलं, महाराज मी यम आहे म्हटले, माणसांना नेण्याकरता जो येतो ना तो मीच आहे म्हटले. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अलीकडे सारखा. माणसांना नेण्याकरता जो येतो ना म्हटले तो मीच आहे. आपल्याला नेण्यासाठी सुद्धा कोण येतो? यम येत असतो महाराज. आणि मग तो यम म्हणले मीच आहे. मग त्या ब्राह्मणाने विचारलं, आता माझ्या मुलाला का मारलं? लक्ष देऊन ऐका. माझ्या मुलाला का मारलं? म्हणले तुमच्या मुलाचं आयुष्यमान तेवढं होतं आणि तेवढ्या करता तुमच्या मुलाला आयुष्य मिळालं आणि ते आयुष्य तुमच्या मुलाचं संपलं. येन केन प्रकारे मी त्या जीवाला नेण्याचं काम करतो. हे फक्त निमित्त आहे. नसता गेला कीर्तनाला, हे फक्त काय आहे? निमित्त आहे. नसता गेला लग्नाला, हे फक्त निमित्त आहे. पण ज्या ठिकाणी माणसाचा मृत्यू असतो त्या ठिकाणी मनुष्य जात असतो. भगवान परमात्म्याच्या दरबाराच्या बाहेर गरुड भगवान असतात. गरुड हे भगवान परमात्म्याचं वाहन आहे. भगवान परमात्म्याच्या दरबाराच्या बाहेर गरुड भगवान होते आणि त्या भगवान परमात्म्याकडे काहीतरी कामानिमित्त यम आले
आणि त्या यमानं गरुडाला पाहिलं आणि गरुडाला पाहिल्याच्या नंतर यम गालातल्या गालात हसले. गालातल्या गालात हसणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. उगाच ही करणं हे बावळटपणाचं लक्षण आहे आणि उगाच कधी हसणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे त्यांना तर. आणि मग त्या गरुडानं यम का हसला याचा विचार केला आणि यम बाहेर येण्याची वाट पाहावं लागला आणि न राहून त्या गरुडानं विचारलं, महाराज का हो हसला? बरं तुम्हाला माहित नाही मी ड्युटीला कोणाच्या इथं आहे? मला पाहून हसले तुम्ही, काय असं विशेष आहे? म्हणले तुम्हाला माहित नाही म्हणले महाराज, आज तुमची आई मारणार आहे, आज तुमच्या आईचा मृत्यू आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे पाहून हसलो की कधीतरी यांची आई मारणार आहे. आज माझ्या आईचा मृत्यू आहे. भगवान परमात्म्याला अंगा खांद्यावरती घेऊन फिरणारे भगवान गरुड ते घरी गेले आणि आईला पाठीवरती बसवलं. लक्ष देऊन ऐका, आपण तर गरुड नाही. आईला पाठीवरती बसवलं, गरुडानं झेप मारली महाराज. 7 समुद्राच्या पलीकडे एका भयानक अशा पर्वताच्या रांगेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी एक गुहा होती. त्या गुहेमध्ये आपल्या आईला उतरवणार, तिथं हे यम महाराज हजर होते. त्या गरुडानं विचारलं, महाराज तुम्ही मला सकाळी हसले, बरं मी कितीतरी तासांचा प्रवास करून आलोय, आमच्या आईला तुम्ही नेऊ नये, आमची आई मरू नये. म्हणले गरुड महाराज ऐका, मी तुमच्याकडं पाहून या करता हसलो का आज यांच्या आईचा मृत्यू आहे, अजून यांची आई इथंच आहे. म्हणले बरं यांच्या मम्मीचा आईचा मृत्यू हा 7 समुद्राच्या पलीकडे आहे, इथं ही माऊली जाईल कशी हा विचार मी मनात केला आणि मी तुमच्याकडे पाहून हसलो. तुम्ही माझं काम अगदी सोपं करून टाकलं. तुम्हाला वाटलं आईला वाचवावं म्हणून तुम्ही 7 समुद्राच्या पलीकडे तुमच्या आईला घेऊन आले आणि माझं काम तुम्ही गोड केलं. अशा पद्धतीनं गरुडाच्या आईचा मृत्यू झाला आणि गरुडाच्या आईचा मृत्यू झाल्याच्या नंतर भगवान गरुडेश्वरानं भगवान परमात्म्याला विचारलं, मृत्यू काय, मृत्यू कसा येतो, मृत्यूच्या नंतर काय, वर्ष श्राद्धापर्यंत काय करावं, स्वप्न काय असतं, भविष्य काय असतं, हात दाखवणं काय असतं, हातात अंगठ्या घालणं काय असतं, हे सगळं वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे. हे बरा माहिती सगळी ज्या ग्रंथामध्ये ना महाराज, 18 पुराणांपैकी एक त्याचं नाव आहे गरुड पुराण. आणि मी तुम्हाला काय सांगत होतो महाराज, आणि मग त्या ब्राह्मणाला त्या यमानं सांगितलं, ऐका तुमचा मृत्यू मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्हाला पाण्यापासून धोका आहे. लक्ष द्या, तुम्हाला पाण्यापासून धोका आहे म्हणून पाण्यापासून सावधान. कधी कधी आपल्याला एखादा माणूस सांगतो अग्नीपासून सावधान, कधी कधी सांगतोय वाऱ्यापासून सावधान, गाडीपासून सावधान, पाण्यापासून सावधान. मग त्या ब्राह्मणाला कळलं पोरग मेलंय, मरू द्या, पण मला मृत्यू पाण्यापासून आहे. हा कोण? ब्राह्मण. पूजा करायला काय लागतं महाराज? पाणी. पण हा ब्राह्मण पूजा करताना ना ते मसाला टाकायचा चमचा असतो ना डब्यात, एवढा बारीक चमच्यानं देवावर पाणी टाकायचं, कारण पाण्यापासून काय म्हणले? धोका. ब्राह्मणाचा आंघोळ सुद्धा ब्राह्मण करीत नव्हता. रुमाल घ्यायचा, पाण्यात बुडवायचा, तो पिळायचा आणि मग अंग पुसून काढायचा. ती बायको म्हणायची काय बावळटपणा लावलाय, म्हणले आंघोळ करत जा. म्हणले नाही, तुला माहित नाही मला पाण्यापासून काय म्हणले? धोका. त्या ब्राह्मणाचा सर्व काळ सुखात चालला, मुलगा मेल्याचं दुःख ब्राह्मण विसरला. परंतु त्या राज्यामध्ये राजाला मुलगा होत नव्हता, म्हणून त्या राजाला मुलगा झाला आणि या मुलाचं नाव ठेवण्याकरता ब्राह्मणाला बोलावलं. ब्राह्मण गेला, मुलाचं नाव ठेवलं, दक्षिणा मिळाली. पण राजानं ब्राह्मण बाहेर पडायच्या वेळेला सांगितलं, महाराज जसं आता याचं नाव ठेवलं ना तसं याच्या लग्नातल्या मंगलाष्टका म्हणायला तुम्हालाच यावं लागेल. म्हणले ध्यानधारा. ते म्हणले जी जी येईन. मग ते पोरगं 21 वर्षाचं झालं आणि आता त्या मुलाला मुलगी बघितली, ती 1 समुद्र पार करून पलीकडच्या राज्यातली. मग त्या राजानं निरोप पाठवला, काका 4 दिवसांना लग्न आहे, आपल्याला काही प्रवास बोटीतून करायचा आहे, काही प्रवास बैलगाडीतून करायचा आहे, तुम्हाला लग्नाला यावं लागेल. हे म्हणले ठीक आहे ठीक आहे, पण एका अटीवर, मी लग्नाला येईन पण पाण्यामध्ये मी चालणार नाही. ते म्हणले तुम्हाला आम्ही सुरक्षा देतो, झेड सुरक्षा, वाय सुरक्षा, काळजी करायची नाही. म्हणून त्या ब्राह्मण ज्या ठिकाणी झोपणार ना तशी त्याच्या आजूबाजूला सगळं सैन्य उभं राहायचं. ब्राह्मणाची इतकी इमेज महाराज. आणि मग पलीकडच्या राज्यामध्ये गेले ज्या ठिकाणी लग्न आहे, तिथेही त्या राजाला एक मुलगा झाला होता आणि त्या राजानं देवाला नवस केलता, मला जर मुलगा देशील हत्तीच्या वजना इतकं सोनं मी एखाद्या ब्राह्मणाला दान करीन. पण त्याला ब्राह्मण भेटत नव्हता. त्याला वार्ता कळाली, आपल्या गावात एक पाहुणा ब्राह्मण आलाय आणि ब्राह्मण जिकडं तिकडे पाहुणेच राहते महाराज ध्यानाधारा.
हे ब्राह्मण आपल्याला सोडत नाही दादा. मला खरं सांगा, लग्न जमत नाही, पत्रिका पाहायला कोण? मोठ्यानं बोला. लग्न जमत नाही, पत्रिका पाहायला इथं कोणी ब्राह्मण नाही, मोकळ्या मनानं बोला, घाबरू नका. हां, लग्न जमत नाही, पत्रिका पाहायला कोण? ब्राह्मण. लग्न जमलं, लग्न लावायला कोण? फळ भरायला कोण? आणि परत नवरी आली, परत मग झालं सत्यनारायणाला कोण? परत पोरग होत नाही, मग परत कोण? ब्राह्मण. परत त्या पोराची पत्रिका पाहायला कोण? ते पोरग लागलं नोकरीला, त्याचं लग्न, लग्नाला कोण? पोरग ॲक्सिडेंटमध्ये मेलं, त्याच्या दाव्याला कोण? 13व्याला कोण? श्राद्धाला कोण? ब्राह्मण काय आपल्याला सोडायला तयार? मग त्याला कळलं इकडं ब्राह्मण आलाय, म्हणून तो आला आणि विनंती केली, महाराज एकच विनंती, मला तुम्हाला हत्तीच्या वजना इतकं सोनं द्यायचंय. आता सोनं म्हणल्यावर माणसाला झोप येत नाही. तो म्हणला ठीक आहे द्या, म्हणले सोनं. म्हणले असं नाही, हत्तीच्या वजना इतकं सोनं द्यायचं म्हणजे हत्तीला नावेमध्ये टाकावं लागेल, हत्ती जितका बुडेल तितक्या नावेला रेषा ओढावी लागेल, तेवढं सोनं नावेत टाकावं लागेल, म्हणजे त्या हत्तीचं काय होईल म्हणले? वजन. मग तो ब्राह्मण म्हणला मला नको तुमचं सोनं. म्हणले का बरं? मग हत्तीचं वजन तुम्ही पाण्यात करणार आहे, मला पाण्यापासून धोका आहे म्हणले. असं आहे का? मग तुम्ही कडेला उभे राहा. महाराज पैशाची अभिलाषा कोणाला सुटत नाही हो. 2-2 कार्यक्रम करतात पैशासाठी, ध्यानदार. किती धावपळ असली मरायची भीती नाही, नुसते पळीतात गाडी, ध्यानदार. आणि मग महाराज त्या समुद्राच्या कडेला गेले. सगळ्या समुद्रामध्ये त्या राजानं सैन्य उभं केलं आणि या ब्राह्मणाला उभं केलं. हत्ती नावेत टाकला, नाव पाण्यामध्ये बुडाली, तेवढी रेषा ओढली, सोन्याच्या गोण्या आणल्या. दृष्टांतात सोन्याच्या गोण्या असतात. सोन्याच्या गोण्या आणल्या, नावेमध्ये सोनं वतलं आणि ती नाव बुडाली. आता त्या ब्राह्मणाच्या हातावरती संकल्प सोडायचा, मी तुला सुवर्णदान देत आहे, श्रीकृष्ण अर्पणमस्तू. म्हणून त्या राजानं त्या ब्राह्मणाचा हात पकडला. ब्राह्मणाला घेऊन राजा गुडघ्या इतक्या पाण्यात गेला. ब्राह्मणानं सांगितलं अहो मला पाण्यात नेऊ नका, मला पाण्यापासून भीती आहे. पण त्या राजानं सांगितलं नाही नाही, संकल्प सोडायचा म्हणजे पाण्यात तर यावं लागेल. पाण्यात गेल्याच्या नंतर त्या राजानं ब्राह्मणाचा हात पकडला. ब्राह्मण म्हणतो असा संकल्प सोडायचा नसतो, माझा हात सोडा, हातावर पाणी टाका. पण त्या ब्राह्मणानं असं बोलल्यावर राजा म्हणाला मी काय राजा नाही, माझ्याकडे नीट बघ. म्हणून त्या ब्राह्मणानं त्या राजाकडे पाहिलं तर तो होता यम. अरे म्हणले सैनिकांना मला वाचवा, धरा, पकडा. क्षणार्धामध्ये त्या सैनिकांकडे पाहिलं तर ती सगळे सैनिक पाण्यातील जलचर तयार झाले आणि अशा पद्धतीनं ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आपल्याला मृत्यू चुकावता येणार नाही, मृत्यू चुकावता येत नाही, मग कधीतरी मरायचंच आहे. तुकोबाराय म्हणतात मरण गोड करण्यासाठी प्रयत्न करा, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चित पावलो विसावा, आता निश्चित पावलो विसावा. तुकोबाराय म्हणतात मी माझा शेवट गोड करण्यासाठी अट्टहास केला. आता तुमचा माझा अट्टहास सुद्धा सुरू आहे, पण शेवट गोड करण्यासाठी नाही. शेवट गोड करायचा असेल तर आपल्याला काहीतरी कृती करावी लागेल. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावणी आणि जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरा, राम राम तुकोबारायांची बंधू कान्होबाराय म्हणतात काही थोडा बहुत पाठ लाग पाठ, करा
भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून या नीट जरी करणे असेल गोड शेवट गा शेवट गोड करायचा असेल तर पाठलाग करा. जनाबाई महाराज भागवत धर्मामधील एक आदर्श महिला संत. त्या जनाबाई महाराजांच्या जीवनचरित्राचा जर आपण विचार केला ना महाराज, दुसऱ्याच्या घरी धुणं भांडी करणाऱ्या झाडलोट करणाऱ्या जनाबाई महाराज आणि पगार पाणी काही नाही, फक्त 2 वेळा जेवायला मिळायचं. पण त्या बदल्यात जनाबाईला खूप कष्ट करावे लागायचे. जनाबाई महाराज लिहितात, आवाजले प्लेन झाला हो तुम्ही. मुखी घालिते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जनाबाई महाराज दळण दळायच्या. बरं, ज्यांच्यासाठी दळण दळायचं ना ते काय आपल्यासारखे टिकोबा टिकमाय विठोबारक माही नव्हते. आपल्याला किती पोरं आहे? आपल्याला एक मुलगा एक मुलगी, आपण नवरा बायको, म्हणजे किती झाले? 4. पोराचा बाप मेला आणि पोराचं लग्न झालं, माणसं किती? 4. पोराची आई मेली, पोराला पोर झाली, माणसं किती? असं कुटुंब नव्हतं पूर्वी. लई लोक एकत्र राहायचे ना, त्याला खटल्याचं घर म्हणायचे. माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्त आहे. काय म्हणायचे त्याला? खटलं. आणि मग अशा खटल्यामध्ये एका वेळेला 1.5 पायली पीठ लागतं लोकांना खाण्यासाठी. मग त्या नामदेव महाराजांच्या घरामध्ये माणसं होते. गोणाई राजाई दोघी सासू सुना, गोणाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बाप लेक, दामाना माझा ना बाप लेक. जन्मले पवित्र त्याचे वंशे, जन्मले पवित्र त्याचे वंशे. बरोबर आहे. नारा विठा गोंदा मादा हे 4 पुत्र, शार्प करा. जन्मले पवित्र त्याचे वंशी, दामना माझा ना बाप लेक. अशा त्या कुटुंबामध्ये 14 माणसं होते. 4 पोरं, त्यांच्या 4 बायका. की झाले 8. गोणाई राजा की झाले 10. नामदेव महाराज की झाले 11. नामदेव महाराजांची लेक लिंबाई की झाले 12. आणि त्यांची वाली बहीण कोण आऊबाई की झाले 13. आणि जनाबाई की झाले 14. 14 लोकांचं सगळं करावं लागायचं जनाबाई महाराजांना. आणि नाक तोंड न मुरडता जनाबाई सगळं निमूटपणे करायच्या. पण एके दिवशी प्रसंग असा घडला महाराज, जनाबाई दळायला बसल्या आणि जनाबाई गाणं गाऊ लागल्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. गाणं गाताना म्हणावं लागतं, देवाला बोलवावं लागतं. आणि काय महाराज आचार्य भगवान परमात्म्यानं विटेवरून उडी मारली आणि जनाबाईच्या त्या झोपडीवाजा घरामध्ये भगवान परमात्मा आला. जनाबाईनं पाहिलं देवाला आणि देवानं सांगितलं मी मदत करू का? आता विचार करा, देवानं जात्यावर दळण दळायचं काय काम आहे महाराज? नुसतं देवानं त्या धान्याकडं पाहिलं असेल, पीठ तयार झालं असेल ना महाराज. आणि मग मध्यरात्र झाली आणि देव जायला निघाले. जनाबाई म्हणले का हो देवा तुम्हाला जायचंय ना? म्हणले मग आता तिकडे जाऊन झोपायचंच आहे. म्हणले इथंच झोपा. कधी कधी आपण म्हणतो ना पाहुण्याला सकाळी जा. तो भगवान परमात्मा म्हणला तुला माहित नाही मला झोपण्यासाठी काय लागतं? शेषाचं शयन लागतं म्हणले. दास दाशा मला वारा घालतात, तुझ्याकडं असं काय? जनाबाई महाराजांनी सांगितलं झोप म्हणलं की झोपायचं. आणि देव भक्ताचा ऐकतो, ऊच नीच काही नेने भगवंत. आणि मग देव झोपला आणि जनाबाईनं गोधडी दिली टाकून. देव इतका शांत झोपला. पहाट
आठ झाली तरी देवाला जाग आली नाही. आणि मग आता तिथं काकडा करणारी मंडळी जमा झाली. ही काकडा करणारी मंडळी मोठी हुशार राहते बरं द्या. ही जे लय जण राहत नाही, ते 4च जण राहतात, पण ते मोठे हुशार असतात. त्यांचा अभ्यास मोठा दांडगा असतो नाही का. काकडा करणारे पुढत बसले, इथलं नाही सांगत बाहेरचं. आणि मग ते काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकला. भगवान परमात्म्याला सगळे उठवायला गेले. तो आवाज देवाच्या कानावरती आला. बरं घाई झाली का, बरं का घाई झाली का. कधी कधी माणूस कपाळाला गंध लावते पण कानाला लावतच नाही. तिथे गेल्या लोक म्हणते का गंध संपला का, रातची जागृत. आणि मग तो भगवान परमात्मा उठला. तो आपला शेला पितांबराचा रत्नजडीत उशाला ठेवलेला तो शेला टाकला तसाच. काही हार उचलले, काही गळ्यात टाकले, काही तसेच. आणि त्या जनाबाईची गोधडीच खांद्यावरती घेतली आणि विटेवर जाऊन उभा राहिला. आणि मग तिथं ती काकड आरती सुरू झाली. आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया. बाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया. अनेक प्रकारच्या भूपाळ्या गाण्यात आल्या. आणि मग आता काकडा पेटावला. आता काकडा पेटावला, तो काकड्याची अशी गंमत राहते, तो देवाच्या तोंडाजवळ नेऊन वावळायचा असतो. मग ते सगळे आत गेले आणि काकडा वावळू लागले. आणि मग तिथं भूपाळी सुरू झाली. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशले प्रभा, प्रकाशली प्रभा उजळल्या जसं दिशा, उजळल्या जसं दिशा गगनाने. हजारो दिवे पेटवण्यात आले आणि त्या गाभाऱ्यामध्ये प्रकाश पडला. आणि मग त्या काकडा करणाऱ्याने पाहिलं. अरे म्हणले देवाच्या अंगावरचा शेला नाही हा, देवाच्या मंदिरामध्ये चोरी झाली. ही कुणाची तरी गोधडी आहे. मग तपास करण्यात आला. त्या जनाबाईच्या झोपडीत गोधडी सापडली. महाराज जनाबाईला बेड्या पडल्या. आणि आता जनाबाईला सांगितलं, बाई तुला सुळावरती देण्यात येणार आहे. आता तू देवाचा अपराध केला ना, म्हणून ध्यानात धरा महाराज, मी खूप लहान आहे बरं तुमच्यापेक्षा. सगळ्यांचा अपराध करा, देव सगळ्यांचे अपराध सहन करतो, पण देवाचा अपराध करू नका. माणसानं सगळ्यांचं खावं, पण देवाचं आणि गावाचं कधी खाऊ नये. त्यांचं कधी चांगलं होत नाही. त्यांना जरा विठाला. त्या जनाबाईला सांगितलं तुला सुळावरती देण्यात येणार आहे. आता सुळाच्या जवळ जनाबाईला नेण्यात आलं आणि विचारलं शेवटची इच्छा काय तुझी. जनाबाई महाराज म्हणले माझी शेवटची इच्छा काय नाही, ज्या देवामुळे माझ्यावरती चोरीचा आळ आला ना, मला एकदा म्हणले त्याचं थोबाड पाव द्या. प्रेमानं माणूस चेहऱ्याला दादा तोंड म्हणतो. नवरी जर नवरदेवाला घास भरवत असेल तर ती नवरदेवाला म्हणते इकडे तोंड करा, का असं म्हणते थोबाड इकडे करा. नवरदेव तिला म्हणतो इकडे तोंड कर, पण त्याच नवरीचा त्याला पुढे जाऊन राग आला तर तो असं म्हणतो का मी तुझं तोंड फोडीन. खरं बोला काय म्हणतो, मी तुझं थोबाड फोडीन. मग जनाबाईने सांगितलं मला एकदा त्याचं थोबाड बघू द्या. आणि मग जनाबाईला त्या देवाच्या समोर नेलं ना महाराज. जगाचा मालक खाली मान घालून उभा राहिला. देवाच्या चेहऱ्यावरती घाम फुटला आणि जनाबाई महाराजांनी देवाला सांगितलं त्याला, ए देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा जनाबाईनं सांगितलं देवा तुझ्या दरबारामध्ये काही खरं राहिलं नाही. आता आणा गोंदी मातली तुझ्या दरबारामध्ये. धुंद
झाला तुझा दरबार. एवढ्यावर जनाबाई थांबल्या नाही. जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या. अरे विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्याली, तुझे निघाले मडे, तुला पाहून काळ रडे, उभी राहून अंगणी, शिव्या देते जा शिजणी. जनाबाई देवाला म्हणतात, देवा अरे का माझ्यावरती खोटा चोरीचा आळ आणला. आणि महाराज जनाबाईला सुळाच्या जवळ नेलं. जनाबाईचा स्पर्श सुळाला झाला आणि जनाबाईच्या मृत्यूसाठी उभा केलेल्या सुळाचं त्या ठिकाणी पाणी झालं. विठाला त्या जनाबाई महाराज देवाप्रती आदर भाव व्यक्त करताना सांगतात, दरीला दरीला पंढरीचा चोरटा, दरीला दरीला पंढरीचा जनाबाई सांगतात, देवाला मी हृदयामध्ये कोणलंय. मग अशा जनाबाईकडं काही जायच्या महिला साधक मंडळी. अधिकार मोठा होता. नामदेव महाराज ज्या देवाला जेव घालतात त्यांच्या घरी काम करणाऱ्या, माणूस कोणत्या जातीत जन्माला आला याला किंमत नाही, त्याचं कर्तृत्व काय याला किंमत आहे. आता कधी कधी मला लय त्रास होतो या गोष्टीचा. मी वयानं लहान, लोक म्हणतात आत्ताचा आहे तो, आत्ताचा म्हणजे काल जन्माला आलो का मी, 10 वर्षे झाले मला पाटील होऊन. त्याला काय येतं म्हणले, बरं बाबा मला काही येत नाही. मग लोक जायचे पाया पडायचे आणि माणसाचं थोडं नाव झालं की माणसाला त्रास होतो ध्यानात धरा. आणि त्रास व्हायला लागला की समजायचं आपलं काही चुकलं नाही, आपला प्रवास बरोबर सुरू आहे. मग ते लोक जनाबाईकडे जायचे आणि जनाबाईला विचारायचे, जनाबाई तुमच्यावर चोरीचा आळ आला. हा ना खरंय म्हटले. जनाबाई तुम्ही सोळाला हात लावला त्याचं पाणी झालं. हा ना म्हणले खरंय बाई. जनाबाई म्हणले देव तुमच्या जवळ येतो. हा ना बाई खरंय. म्हणले तुम्ही गौऱ्यांना हात लावला का त्या गौऱ्यांचा आवाज विठ्ठल विठ्ठल येतो. हा ना म्हणले खरंय बाई. हे सगळं तुमच्या जीवनामध्ये सत्य घडलंय, यासाठी तुम्ही केलं काय आम्हाला जरा मार्गदर्शन करा.
अगदी वेळेत आपण थांबणार आहोत. मला परिस्थितीचं भान आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. जनाबाई महाराज म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये सक्सेस कमवायचा असेल, सिद्ध व्हायचं असेल, तर तुम्ही एक काम करा. प्रत्येक पाऊल टाकायच्या अगोदर तुम्ही विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा. ज्यांच्याकडून मी माळ घातली ना, गाथामूर्ती राऊत बाबा, ते कोणालाही माळ घालत नाही. ते म्हणतात 21,000 वेळा दररोज विठ्ठल म्हणणार असेल तर मी तुला माळ घालतो. घालूच तर म्हणलो, हा कुठे शक्य आहे का एवढं माळ? एवढं कुठे शक्य आहे का? नाही. नाव धड करा सहस्र नामाची, 1,000 वेळा तरी विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आणि विज्ञानानं मान्य केलंय. तुम्ही टीव्हीवरती ती बातमी पाहिली असेल, G24 तास एबीपी माझा, का तुम्हाला जर हृदयविकाराचा झटका आला आणि तुम्ही न थांबता 108 वेळा जर विठ्ठल विठ्ठल म्हटले ना, तुमच्या हृदयविकाराचा झटका जातो. म्हणजे मग हृदयविकार यायची वाट पाहिजे, मग विठ्ठल म्हणायचं का? मग कधी म्हणायचं? महाराज दररोज विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे. आणि मग त्या जनाबाईंना त्या साधकांनी विचारलं, म्हणले या विठ्ठल नामाचा फायदा काय? नाम तारे जनाबाई महाराजांना साधक मंडळी विचारते, जनाबाई महाराज हे विठ्ठलाच्या नामाचा नेमका फायदा काय? जनाबाई महाराज म्हणतात, हे खूप तारक आहे. नाम तारक हे थोर, थोर म्हणजे मोठं तारक हे नाम. पण विठ्ठलाचं नाम घेताना माणसानं पथ्य पाळली पाहिजे. पथ्य नाम विठोबाचे अनेकांना साहेबाचे. दुसरं तुम्ही जर विठ्ठलाचं नाव घेत असाल तर तुम्हाला दुसऱ्या कोणाचं नाव घ्यायचं नाही. हे काय आहे तुमच्याकरता? पथ्य. भगवान शेषाचं पोट दुखू लागलं, लक्ष द्या इकडे, थांबा, वेळ आहे अजून त्याला. भगवान शेषाचं पोट दुखू लागलं. आता मग पोट दुखायला लागलं की आपण डॉक्टरकडे जातो. बरं, पोट कधी दुखल दादा सांगता येत नाही. एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणले पोट दुखतंय हो. डॉक्टर साधाच होता. ते डॉक्टर म्हणला ह्या घ्या पिवळ्या गोळ्या. आता कोणत्या गोळ्या मला नाव माहित नाही, मी काय डॉक्टर नाही. म्हणजे ह्या घ्या पिवळ्या गोळ्या. ती 3 दिवसांनी या म्हणले राहिलं का पोट? नाही ना डॉक्टर, लय पोट दुखतंय हो. म्हणले हे घ्या काचेच्या बाटलीतलं तांबडं औषध. म्हणले राहिलं का पोट? म्हणले नाही हो. म्हणले दादा तुमचं पोट कधीपासून दुखतंय हो? म्हणले ते आमच्या साडूनं बंगला बांधला, घरभरणीला मला बोलावलं नाही, तेव्हापासून म्हणजे दुखायला सुरुवात झाली. कोणाचं पोट कधी दुखन हे काय सांग. आणि त्याला डॉक्टर काही करीत नाही महाराज. आणि ज्याचं दुखतं ना पोट महाराज, त्याचं पोट जरी दुखत असलं ना, त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळतं याचं काहीतरी दुखतंय. विठ्ठल आणि
शेष नारायणाचं पोट दुखू लागलं. मग सगळे उपाय झाले. थोडं माणूस आजारी पडला का जो पोट काय राहिना म्हणून धन्वंतरी भगवान परमात्म्याला बोलावलं. त्या धन्वंतरी भगवान परमात्म्यानं काहीतरी वनस्पती एकत्र केल्या आणि काढा तयार केला. तो काढा भगवान शेषाला म्हणले 3 वेळेला द्या. पण ते काढा देताना शेष म्हणजे त्या भगवान शेषानं ते पिताना त्या काढ्यात पाहिलं का डोळ्यातलं विष त्या काढ्यातच राहायचं आणि ते औषध त्याचं वाला पावर संपून जायचा. पोट काय राहिना. मग ते धन्वंतरी आले म्हणले राहिलं का पोट. म्हणले नाही. म्हणून माझ्या समोर द्या बरं औषध. मग औषध देताना ते डोळे उघडे होते. मग ते म्हणले या क्रियेमुळे यांचं पोट राहणार नाही, यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधा. मग शेषाच्या डोळ्यावर पट्टी बांधली, ते औषध दिलं आणि पोट दुखायचं राहिलं. डोळ्यावरची बांधलेली पट्टी ही शेष भगवान परमात्म्या करता काय आहे पथ्य. मग तसं तुम्हाला हे नाम तारक ठरणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला पथ्य धरावं लागेल. त्या नामावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. जनाबाई महाराज या भगवान परमात्म्याच्या नामावर विश्वास ठेवून कोण कोण तरला काय उदाहरण. आजा मेळ बुद्धरीला 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 जनाबाई महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये 3ऱ्या चरणामध्ये उदाहरण देतात या नामानं कोण कोण तरलं. पण तत्पूर्वी तुकोबारायांचं प्रमाण बघूयात. नामे तरला नाही कोण. ती अशोक आहे. अशोक नावाचे माणसं सध्या लय पॉप्युलर झाले. ध्यानादारा विठ्ठल तुकोबाराय म्हणतात नामे तरला नाही कोण. आईसा द्यावा निवडून असं मला निवडून दाखवा का ज्याने जो नामानं तरला नाही. पण नामानं तरण्याकरता तुम्हाला त्या नामाचा ठसा मारून घ्यावा लागेल. ठसा. पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल नव्हते ना त्यावेळेला पत्र लिहिले जायचे. पत्र 15 पैसे 25 पैसे पत्र. त्या पत्राला त्या पेटीत टाकलं की पोस्टमन इथला एक शिक्का मारायचा. इथून निघालं आणि ज्या पोस्टात जाईल ना तिथला एक शिक्का राहायचा. माऊली सुद्धा म्हणतात ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा आत्माराम. पूर्वीच्या काळी ते मतदान राहायचं ना बटनात बोट ते तसं नव्हतं. ते म्हणायचे ताई माई अक्का विचार करा पक्का. आणि मी पक्षाचं नाव घेत नाही कोणच्या, पण ते काय मारा म्हणायचे शिक्का. शिक्का मारल्यावर ते निवडून येणार आहे. अरे पण तुम्ही भगवान परमात्म्याचा नामाचा शिक्का मारला ना या त्रिलोकामध्ये तुमची कीर्ती राहणार आहे. विठाला हरे विठ्ठल. कशाबद्दल बोलतोय मी. मग आजा मेळाचं उदाहरण देतात जनाबाई. आजा मेळ उद्धरीला. मग आजा मेळ कोण होता लक्ष द्या. आजा मेळ हा एक ब्राह्मण होता. त्या आजामेळाचं पूर्व आयुष्य बुवा असं सांगितलं जातं. आजामेळ हा एक नैष्ठिक ब्रह्मचारी ब्राह्मण होता आणि हिमालयाची परिक्रमा करण्याकरता गेला. वय वर्ष होतं 17. 17व्या वर्षी हिमालयाची परिक्रमा करत असताना त्या आजामेळाला चक्कर आली, ग्लानी आली आणि तो बेशुद्ध पडला. त्याच रस्त्यावरून एक ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाची कन्या परिक्रमा करत होते. तो ब्राह्मण आंधळा होता. ब्राह्मण कन्यानं आपल्या वडिलांना सांगितलं बाबा हो इथं एक ब्राह्मण मूर्छित होऊन पडलेला आहे. त्या ब्राह्मणाला आपण मदत करायला हवी. जर आपण त्याला पाहून पुढे निघून गेलो, जर आपण त्याचे फोटो काढत बसलो, जर आपण त्याची शूटिंग करत बसलो तर आपल्याला त्याचं पाप लागेल. त्याला मदत करणं गरजेचं आहे. म्हणले काय मदत करता येईल. म्हणले तो दिगंबर अवस्थेमध्ये त्याच्या अंगावरती कपडा नाही. त्याच्या अंगावरती जर कपडा टाकला तर त्याला थंडी वाजणार नाही, गरमीनं तो शुद्धीवरती येऊ शकतो. म्हणून मग त्या दोघांनाही पांघरायला एकच शॉल.
त्या मुलीने त्या ब्राह्मणाच्या अंगावरती शॉल टाकली, तो कपडा टाकला, तरी तो शुद्धीवरती येत नाही. म्हणून ती मुलगी त्या ब्राह्मणाच्या शेजारी शयन करू लागली, झोपली. स्त्रीचं अंगशास्त्र सांगते खूप उष्ण असतं. त्या उष्णतेनं त्या ब्राह्मणाला शुद्ध आली आणि त्याला जाग आल्यानंतर त्यानं पाहिलं, अरे माझ्या शेजारी मुलगी. त्याला राग आला, कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या मुलीवरती अभिमंत्रित करून फेकलं. एका ब्राह्मणाचं ब्रह्मचर्य भ्रष्ट करण्यासाठी इथं आलीस, पुढच्या जन्मामध्ये तू वेश्या होशील. आता ती मुलगी सुद्धा ब्राह्मणाची होती, तपश्चर्या करणारी. तिनं त्याचंच कमंडलू घेतलं, त्याचंच पाणी घेतलं. तिने सुद्धा अभिमंत्रित केलं, अरे तू मला दिलेला शाप खोटा ठरणार नाही. मी जरी वेश्या झाले तरी त्या वेश्येबरोबर लग्न करणारा ब्राह्मण तू ठरशील, असा शाप दिला. आणि त्यांचा पहिला जन्म संपला. पुढच्या जन्मामध्ये तो आजामेळ म्हणून जन्माला आला आणि ती मुलगी एक वेश्या म्हणून जन्माला आली. हा आजामेळ जंगलात समिधा गोळ्या करण्याकरता जायचा. त्या कुंटण खाण्याकडे ती मुलगी होती. तिने आजामेळाकडे पाहिलं, आजामेळानं तिच्याकडे पाहिलं. दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले. आजामेळाला लग्नाची पत्नी होती, लग्नाची पत्नीला मुलं होते. तो तिला घेऊन आला, कोण? आजामेळ. आणि लग्नाची बाई निघून गेली. ब्राह्मणाने एका वेश्येबरोबर लग्न केला. तिला 6 अपत्ये झाली. 7व्या वेळेला ती वेश्या गरोदर आहे. आणि त्या गावामध्ये वारकरी आले, देवदेव करणारे लोक आले, जगन्नाथपुरीला चालले. त्यांनी सांगितलं, का हो तुमच्या गावात आम्हाला कोणी भोजन देणारी माणसं आहेत का? गावची लोक इतके ते उचाळ वाट्यावर बसणारी माणसं एवढे चांगले असतात असं समजू नका बरं. हा महाराज, गाडी गेली का? गेले बा. गाडी आली का? आले बा. मग आम्ही काय करायचं? ऐका ना महाराज, म्हणजे इतके वाईट नसतात, म्हणजे चांगले असतात असं मला म्हणायचं. आणि मग महाराज त्या लोकांनी घर दाखवलं. कुणाचं? चांगल्या माणसाचं नाही, या आजामेळाचं. बरं, आता ते लग्न केलं त्याने कनिष्ठ जातीच्या मुलीशी, म्हणून त्याला लग्न लावायला, साखरपुड्याला, सुपारीला त्याला कोणी जाव्याला श्राद्धाला बोलवत नव्हतं. म्हणून त्यानं नवीन बिझनेस ओपन केला. काय? चोऱ्या करणे. मग दिवस मावळला का चोऱ्या करायला जायचा आणि पाठ झाली की यायचा. मग या लोकांनी सांगितलं, आमच्या गावात खरं घर एकच धार्मिक आहे म्हणले, त्या घरी जा, तुम्हाला ते जेवण देतील. आता ती बाई एकटीच, 7-8 महिन्याचं तिचं पोट पुढे आलेलं. आणि मग ते लोक आले वारकरी. त्या बाईनं हात जोडला, म्हणले महाराज तुम्हाला सगळं देते, पण मी कोण आहे ते ऐका. म्हणले, मी आहे वेश्या, माझा नवरा आहे ब्राह्मण, पण तो नैष्टिक कर्म करीत नाही, तो चोऱ्या करतो, चालन का तुम्हाला? त्या वारकऱ्यांनी, त्या तीर्थयात्राकऱ्यांनी सांगितलं, ज्या वेळेला चांगली लोक पुण्य करत नाही त्यावेळेला पापी माणसाचं अन्न जरी ग्रहण केलं तरी आपल्याला काही पाप लागत नाही. मग तिथं ती लोक जेवली सगळी. त्या ठिकाणी कीर्तन भजन झालं, सगळे झोपले. आणि हा धंदा करून पहाटे पहाटे आला. अंगणामध्ये मंडप, पण ते चुलांगण तिला विजलेलं, ते पातीले, ते सगळे लोक झोपलेले. याला रागच आला, प्रत्येकाच्या कंबरड्यात लात मारून एकाला जागा केलं. म्हणले, का रे तुम्हाला काय अक्कल आहे का? मी चोर आहे म्हटले, चोऱ्या करतो. ती आत जी बाई तुम्हाला जेवण दिलं ती काही चांगली का? म्हणले, आमच्या घरचं खाता का? ते म्हणले, महाराज माफ करा, आम्हाला पर्याय नव्हता म्हणून तुमच्या इथं आम्ही जेवलेलो आहोत. पण जाता जाता आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. तुमची जी पत्नी गरोदर आहे ना, तिला 100% मुलगा होणार आहे. सोनोग्राफी करायची गरज नाही, मुलगा होणार आहे. त्या मुलाचं नाव तुम्ही नारायण ठेवा आणि त्या नारायणाच्या नावानं तुमचा उद्धार होणार आहे. आता आजामेळ थकला, चोऱ्या करायचंही बंद केलं, ती वेश्या गेली निघून. हातामध्ये भाकरीचा तुकडा घेतल्यावर जशी कुत्री शेपटी हलवते ना, प्रत्येकाची बायको प्रत्येकावर असंच प्रेम करतं. तुम्ही जर बायकोला काय आणून दिलं तरच ती तुमच्याशी गोड बोलते. ध्यानात धरा. म्हैस पाहिली का तुम्ही? 4 पायाची. त्या म्हशीच्या पुढे मालकानं किती चारा आणून टाकू द्या, का ती म्हैस तो चारा संपून पुन्हा मालकाला वर करून तोंड करून पाहते. कधी येतील काय माहित. मी म्हशीबद्दल बोलतोय, ध्यानात धरा. विठाला विठाला. आणि महाराज आजामेळ आता मृत्यूशय्यावरती पडलाय, अंथरुणावरती पडलाय. आणि आता आजामेळ कधीही मरू शकतो. स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे यांचं गोड कवने ध्यानात धरा. हरे हया को मौत कैसी, जिंदगी उसकी अमानत है, एक ना एक दिन सभी को मौत का कर्जा चुकाना है. उड़ जाएगा पंछी रूह का, बेजान तन होगा, जो आज तेरा है वो कल गैरों का धन होगा. अरे तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे
है रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। हो. एक दिवस या पिंजऱ्यातला राघू उडून जाणार आहे आणि पिंजरा शिल्लक राहणार आहे. आता आज्या मेळाला वाटलं मी मरणार आहे, मग तिकडं त्या आज्या मेळाचे प्राण नेण्याकरता इकडे लक्ष द्या, लगेच यम आणायचा आणि प्राण ओढायचा आहे. इतक्यात त्या आज्या मेळाला असं वाटलं आपल्या लेकराला आवाज द्यावा, म्हणून त्यानं आवाज दिला, नारायण. हे शब्द भगवान परमात्म्याच्या कानावरती पडले. लगेच देवदूत त्या आज्या मेळाचा प्राण नेण्याकरता आले. त्या भागवतामध्ये 3 तासाचा संवाद आहे. यमदूत आणि देवदूत एकमेकाशी बोलतात. त्या यमदूतांना यमाने पाहिलं, विचारलं तुम्ही इकडं कुठं? म्हणले आम्ही याला घ्यायला आलो. यमदूत म्हणले तुम्हाला माहिती का त्यानं काय काय कुठाने केले? तो गण मोठा गण लावित होता, जाड्या जाड्या माळी होत्या, पण त्यानं काय उद्योग केले तुम्हाला माहिती का? म्हणून आम्ही त्याला घ्यायला आलो. ते म्हणले बाकीचं आम्हाला माहित नाही. त्यानं मृत्यूच्या वेळेला अंतकालेचे मामे वस्मरण मुक्तवा कलेवरम या प्रयाती समदभाव यास्ते नास्ते संशया, अंतकाली यानं आमच्या देवाचं नाव घेतलंय नारायण. म्हणले चाटा मारू नका हो, ते तुमच्या देवाचं नाव नाही, हे त्याच्या मुलाचं नाव आहे. त्यावेळेला त्या यमांनी तुकाराम महाराजांचं प्रमाण दिलं, बुवा राम म्हणतात तरे जाणता नेनता. म्हणले त्यानं मुलाला जरी आवाज दिला ना तरी पण आम्ही त्याला घेऊन येणार आहे, घेऊन जाणार आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, आजा मेळ उद्धरीला. लक्ष द्या, या मृत्यू लोकांमध्ये लई इको झाला. विमान 2 लोकांकरता आलं. एक म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबाराया करता, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निजधामा गेले. कलीच्या काला माझी एक अद्भुत वर्तले, प्रयाण काळे देवे विमान पाठविले, विमान पाठविले. आणि दुसरं विमान आलं. आजा मेळा करतात तुकोबाराय म्हणतात, आजा मेळा अंती जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. जमलं का? आजा मेळा अंती मरणासी आला, तो वरी स्मरला नाही, तुझं प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. आजा मेळ उद्धरीला. दुसऱ्या तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जनाबाई म्हणतात, चोखा मेळा मुक्ती सण्याला. चोखोबाराय कोण होते? चोखोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याचे भक्त, विशेष म्हणजे ते महार जातीत जन्माला आलेले. तुकोबाराय म्हणतात, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर गोष्ट सांगू. आपलं पत्नीवरती प्रेम असून फायदा नाही, नुसतं पत्नीचं आपल्यावर प्रेम पाहिजे. आपलं गुरुवरती प्रेम असून फायदा नाही, गुरुचं शिष्यावर प्रेम पाहिजे. आपलं मित्रावरती प्रेम असून फायदा नाही, दोघांचं एकमेकावरती प्रेम पाहिजे. तसं भक्ताचं देवावरती प्रेम असून फायदा नाही, देवाचं सुद्धा भक्तावरती प्रेम पाहिजे. चोखोबारायांची पत्नी सोयराबाई गरोदर होत्या आणि चोखोबारायांना सांगितलं, जा तुमच्या बहिणीला घेऊन या, आता माझी बाळणपणाची वेळ जवळ आली म्हटली. व चोखोबाराय गेले, त्या दिंडीमध्ये सामील झाले. तिकडे विठ्ठल विठ्ठल करत बसले महाराज. देवाला काळजी वाटली, विटेवरून देव उतरला आणि चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेतला आणि चोखोबारायाच्या घरी आला. आणि सोयराबाईंचं बाळंतपण भगवान परमात्म्यानं केलं. लक्षात धरा, देवानं सोयराबाईचं बाळंतपण केलं. असे चोखोबाराय ज्या वेळेला ते ढोरं ओढण्याचं काम करायचे ना महाराज, भगवान परमात्मा अदृश्य रूपानं त्यांना ती जनावरं ओढायला मदत करायचा. चोखोबारायांना मंदिरात यायला परवानगी नव्हती, पण चोखोबारायांना भेटण्याकरता त्या बडव्यांनी दरवाजा बंद केला का देव मंदिरातून निघायचे आणि चोखोबारायांना भेटायला जायचे. दुष्काळ पडला. आता म्हणतात ना दुष्काळ पडला, पण एवढा पाऊस झाला कुठं दुष्काळ पडेल का? मग ते चोखोबाराय गाव, ते आता नाही का कामं निघतात, सरकारी कामं निघतात, त्याला काय म्हणतात? रोजगार हमी. मग ते चोखोबाराय रोजगार
लांबीच्या कामावरती गेले मंगळवेढ्याला. गावकूस बांधण्याचं काम चालू होतं, पण त्या मिस्त्री करून गावंड्याकडून काहीतरी चूक घडली आणि सगळे ते मातीचे भेले खाली कोसळले आणि त्यामध्ये चोखोबराय दाबले गेले आणि चोखोबरायासोबत 600 लोक मेले. पण चोखोबराय येत नाही, देवाला करमत नाही. चोखोबरायांनी नामदेव महाराजांना विचारलं, चोखोबा येत नाही म्हणले देवा खूप वाईट बातमी आहे, तुमचे चोखोबराय वारले म्हटले. अरे म्हणले असं कसं? जा म्हणले त्या चोखोबाची हाडान. नामदेव महाराज गेले तिथं कितीतरी लोकांची तिथं हाडं पडलेली. नामदेव महाराजांना समजे ना चोखोबाचं हाड कोणतं. परत आले, देवा अरे मला समजत नाही चोखोबाचं हाड कुठलं. देवानं युक्ती सांगितली, म्हणले हाड उचल आणि कानाला लाव. विठ्ठल विठ्ठल ज्या हाडातून ध्वनी येईल ना ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. नामदेव महाराजांनी खूप हाडं जमा केली महाराज आणि त्या हाडांना भगवान परमात्म्यानं सांगितलं माझ्या समोर समाधी द्या, म्हणजे सातत्यानं मला चोखोबराय दिसतील. श्री गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. देवावरती जर तुमचं प्रेम शुद्ध आणि खरं असेल, देव आपल्याला स्वतःच्या जवळ नेतो. जसं चोखोबरायाची समाधी अगोदर चोखोबराय, नंतर नामदेव महाराज आणि मग भगवान परमात्मा. जनाबाई सांगतात, चोखा मेळा आजा मेळ उद्धरीला, चोखा मेळा मुक्ती सण्याला. का हो जनाबाई महाराज, सगळं आम्हाला पटलंय. नाम विठोबाचं घ्यायचं, मग पाऊल टाकायचं. नाम तारक थोर, नामे तारले अपार, आजा मेळ उद्धरीला, चोखा मेळा मुक्ती सण्याला. पण हे नामस्मरण आम्ही कधी करू शकतो? नामदाळा निकांडने, नामदाळा निकांडने, नामदाळा निकांडने, नामदाळा निकांडने, मने नाम याचे जय हो. जनाबाई महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता मंदिरात जाण्याची गरज नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते का. विठोबार घुमाई, जय 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 विठोबार घुमाई, चला विठोबार घुमाई, जय 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 विठोबार घुमाई, हरी विठोबार घुमाई, जय जय विठोबार घुमाई, हरी विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, हरी जय जय विठोबार घुमाई. हरि विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, हरे हरे विठोबार घुमाई, हरि विठोबार घुमाई, हरे विठोबार घुमाई, जय जय विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, हरि विठोबार घुमाई,
धन्यवाद. बोडके परिवाराचे विशेष आभार. 2010 पासून कीर्तन करतो मी दादा. 2026 चालू आहे, 16 वर्ष झाली. पहिलंच कीर्तन आहे गावात. पहिलं गावाचं एवढं प्रेम आहे माझ्यावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल विठ्ठल हरी. लक्ष द्या. आता शेवटचे फक्त 5 मिनिटं मी घेतो. राईट 12ला आपण विश्राम करूया. यांना खाली एक हार ठेव. खाली जाऊ दे, काय नाही, राहू दे. ठेव काय रे, त्यांना झेपल का? वा वा, छान छान. लक्ष द्या इकडं. खऱ्या अर्थानं आज आमच्या संगीता वहिनीला जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. खऱ्या अर्थानं आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे सोमा दादा, सगळं गाव दादा म्हणते बरं का. सगळ्या गावाचं दादावरती विशेष प्रेम आहे. माझ्यावरती दादाचं विशेष प्रेम आहे. ज्या वेळेला मी SYला होतो रिकामाच फिरायचो. दादानं सांगितलं पंचायतीत काम करतो का? मग त्या पंचायतीमध्ये मला क्लर्क म्हणून जॉईन केलं. शिपाई रिटायर झाला. सगळे कामं पाणी सोडायचो. पण मी झोपतच दादा मोटर चालू करणार, टाकीत पाणी येणार, दादाच पाणी सोडणार, मग मला उठवणार, बंद कर बरं का. मग काही कारणास्तव पंचायतीतून मला काढून टाकलं. कदाचित असं चांगलं होणार होतं, एवढे हार वीर नाही का, महागड्या गाड्या, मोबाईल. मला पंचायतीतून काढून टाकलं. मग मी कामं करायचो. टोमॅटो बांधायला जाय, कोबी भरायला जाय. तुम्हाला माहीत नाही, ऐका जरा, तुम्हाला हे माहीत नाही माझा पूर्व इतिहास. आणि मग एक दिवस मी, आमचा भैया लहान होता, शाळेत नव्हता, मी त्याला भेळ घ्यायला आलो हॉटेलमध्ये समाधानच्या. तिथं दादा बसले होते आणि दादांच्या हातात जो पेपर होता त्या पेपरवरती पोलीस भरतीची जाहिरात होती. मग दादा मला म्हणले बस. म्हणलं नाही, मला भेळ नेऊन द्यायची त्याला. बस म्हणले जाशील. म्हणले आपल्या गावात पोलीस पाटलाची जागा भरायची आहे, तू फॉर्म भरतो का? मी दादाला म्हणलो दादा ह्या पंचायतीत चाललो नाही मी लोकांना, पाटील म्हणून चालेल का? ते म्हणले तू फॉर्म भर, 100% तुझ्या नशिबात असेल तर तुझं काम होईल. आणि काय आश्चर्य, या गावचा मी पोलीस पाटील झालो 2016. मला वाटतं याचं सगळं श्रेय फक्त दादाला जातं. याच्यामध्ये कोणाचंच श्रेय नाही, माझ्या घरच्यांचं सुद्धा कोणाचं श्रेय नाही. दादानं जर मला उभारी दिली नसती, तू फॉर्म भर असं म्हटले नसते, कदाचित मी त्याच्याकडे दुर्लक्ष दिलं नसतं. जो माणूस शिपाई म्हणून चालत नाही तो पाटील म्हणून चालेल का? पण मला पाटील पदावरती विराजमान जर कोणी केला असेल तर ते फक्त सोमादादानं. आणि सोमादादाचा विषय जर सोडला तर संगीता वहिनीचं विलक्षण प्रेम माझ्यावरच नाही, सगळ्यांवरती विलक्षण प्रेम. कधी कधी वहिनी भेटणार, शिवाभाऊ त्र्यंबकला जाणार आहे का? हा वहिनी मला एक माळ घेऊन या ना. त्यांच्या फोटोमध्ये गळ्याची माळ दिसते ना, ती माळ सुद्धा वहिनींनी माझ्याकडून आग्रहानं मागून घेतली होती. इतका गोड स्वभाव होता वहिनीचा. पण या वहिनीच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं आमचा पुतण्या शुभम, ज्याला आम्ही लाडानं खंडू असं म्हणतो, महाराज दैवयोगानं तो सुट्टीला घरी आला होता. आणि त्याच वेळेला काय घडलं ते भगवान परमात्म्याला माहिती. आणि वहिनीचं जाणं झालं. आमच्या 2 पुतण्या मंगल आणि पिल्लू, खऱ्या अर्थानं अतिशय सोज्वळ असणाऱ्या ह्या मुली. या कुटुंबानं ठरवलं असताना 70-80 हजाराचा बाबा ते आणू शकत होते, पण म्हणले नाही, आपलेच बाबा बरे, घरचेच बाबा बरे. खऱ्या अर्थानं या सगळ्या नाड्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ती आई गेली. ती आमची वहिनी गेली असं मी म्हणणार नाही. खऱ्या अर्थानं या लेकींची आई गेली आणि खऱ्या अर्थानं आमच्या सोमादादाची पत्नी गेली. महाराज ज्या वेळेला आपल्यावरती प्रेम करणारं कुणीतरी या जगातून निघून जातं ना, त्यावेळी ती जगामध्ये आपल्याला हजारो माणसं भेटतात, पण आदरानं प्रेमानं आपली जेवण्यासाठी वाट बघणारी ही आपली पत्नी असते, हे ध्यानात धरा. आता मुली माहेरला येतात, पण घरामध्ये भाऊ नोकरी करता बाहेर राज्यात राहतो, घरामध्ये बाप आहे, पण आल्याच्या नंतर आई दिसत नाही. खऱ्या अर्थानं त्या मुलींना घर खायला उठतं. म्हणून महाराज ही जी वहिनी आहे खऱ्या अर्थानं अनंताच्या प्रवासाला निघून गेली. ज्या वेळेला हे लेकरं लहान होते, खंडू, मंगल, पिल्लू, ही सगळेजण ज्या वेळेला लहान होते, प्रपंच मेटाकुटीचा होता. शुभम नोकरी लागल्याच्या नंतर आनंदाचे दिवस आले, खाण्यापिण्याचे दिवस आले आणि वहिनीला जावं लागलं. खऱ्या अर्थानं या वहिनी तेव्हा असं म्हणत असतील, असं मला म्हणायचंय, ऐका. चिमण पिलानो कुशीत या, करील तुम्हावर माया, काळजातल्या ममतेची, दरील तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा.
सुखात माझ ठेवा देऊ सुखाला कर. आमच्या वहिनी म्हणत असतील माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं न्हालं जसे अमृताची धार. माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. ऐका ना वहिनीने सांगितलं दादाला अहो माझ्या पायाला काहीतरी टोचलंय, माझ्या पायाला काहीतरी टोचलंय. वहिनी गावात आल्या, मिरवणूक सुरू होती, डॉक्टर नव्हता. वहिनी नायगावला गेल्या आणि महाराज रात्री 1:45 वाजता मला सरपंच शिवाजी खाडे यांचा फोन आला. पहिल्या रिंगला मी फोन उचलला, इतक्या रात्री फोन येतो काहीतरी घडलंय. आणि म्हणले अहो संगीता वहिनी गेली. माझा मोबाईल हातातून गळून पडला, तसाच उठलो आणि दादांच्या घरी गेलो. महाराज विश्वास होत नव्हता का संगीता वहिनी आज आपल्यात नाही. पण काय करावं महाराज, कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली. मंगल पिल्लू आमची सुनबाई आमचा शुभम यांच्यासमोर प्रश्न पडलाय. आता मम्मी म्हणायचं कोणाला आणि आई म्हणायचं कुणाला. आई 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 हा का मारू मी कुणाला. आई 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 हा का मारू मी कुणाला. टाळ आई 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 हा का मारू मी कुणाला. आई 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 हा का मारू मी कुणाला. सोडून या गेले सोडून या गेले आहे आम्हाले करांना. सोडून या गेले आहे आम्हाले करांना. आई 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 मारू मी कुणाला. आई 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 हा का मारू मी कुणाला. मारू मी कुणाला. आई तू गामुच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई घर परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात. आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. दास म्हणे जगा माझी बाप आणि आई. आई बापा सारख दैवत नाही. महाराज माझी सुद्धा आई गेली बरं का. ये 8 महिने झाले. घरी खूप माणसं आहे, वेगळे वेगळे असतील तरी आमचे. पण माझी आई जेवढी आतुरतेनं घरी वाट बघायची ना, एवढी वाट आता कुणीच बघत नाही ध्यानाधारा. म्हणून आई गेली महाराज. सगळं संपलं. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत. भगवान नजर आता है जब देखी तेरी सूरत. जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल
आई बोलण्यासारखं खूप आहे. अशी आई या कुटुंबाला सोडून निघून गेली. खऱ्या अर्थाने या वहिनीच्या पवित्र आत्म्यास भगवान परमात्मा विनंती करेल. आमची वहिनी माळकरी होती, एकादशी करत होती. देवा, आमच्या या वहिनीला तुझ्या चरणाजवळ जागा दे. आणि आमच्या ह्या 2 मुली, 1 सून आणि हा शुभम, सगळा बोडके परिवार यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दे. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. सगळ्यांनी हात वरती करा. अगदी शेवटचे 2 मिनिटं घेतो. व्यवस्थित करा आता शेवटचं बरं. हे जरी नाही काल माग दुसरा येईल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल माग दुसरा येईल, हे जरी नाही काल. आवाज द्या, आवाज. मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी गा काळ बांधून नेईल, सरत
अवघ पाऊल टाकावे नाम तारकये थोर नामे तारिले अपार किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले. थांबा 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 ना 5 मिनटं थांबा. येथे माझी उरली पाईक पण या ठिकाणी ही सेवा भगवान श्री खंडेराव महाराजांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे पिंपळगाव निपाणीकर ग्रामस्थ या बोडके परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने विनेकरी महाराज हे खंबाळ्यावरून आलेले आहे. ज्या ठिकाणी आपल्या दिंडीचं पहिलं रिंगण असतं त्याच्यापुढं तुमचे पाहुणे खंबाळ्याला बरेच आहे. विनेकरी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे जे दोन्ही चोपदार दिसतात हे सुद्धा खंबाळ्याचे आहे, त्यांचे विशेष आभार. इकडं प्रथम क्रमांकाला जे गायनाचार्य उभे ते प्रवीण महाराज पांडे हे इंदुरीकर महाराजांच्या टीव्हीवरती असणाऱ्या प्रत्येक कीर्तनात ते तुम्हाला दिसतील. अतिशय संगीत विशारद गोड गाण्याचे धनी प्रवीण महाराज पांडे त्यांचे आभार. दादांचं काय नाव? भगवान महाराज या ठिकाणी आलेले आहे. देशवंडीकरांनी त्यांना विशेष आग्रह करून बोलवलेले. एकदा दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. आदरणीय सागर महाराज गुळवे उच्च विद्या विभूषित ते तबला वाजवतात, पखवाज वाजवतात, गायन करतात, उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट प्रवचनकार, विशेष म्हणजे MBA नावाचं उच्च विद्या विभूषित शिक्षण दादांनी घेतले. दादांचे आभार. माझ्या डाव्या हाताला उभे संत बाल नामदेवाच्या रूपामध्ये महाराजांचं नाव मला माहित नाही पण एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. किती गोड मस्त ते ताल धरत होते नाही का. आणि माझ्या उजव्या हाताला आहे वासुदेव महाराज. वासुदेव माहिती ना आपल्याकडे वासुदेव ऊन उगावल्यावर ऊन पडल्यावर येतो पण हे वासुदेव महाराज अतिशय गोड आणि त्यांना जे घेऊन आले ते आमचे माधव महाराज आंधळे यांच्यासाठी मोठ्या प्रेमाने एकदा टाळी वाजवा. दत्तूभाऊ या ठिकाणी आलेले आहे. विशेष करून माझ्या पाठीमागं उभ्या असणाऱ्या ह्या सगळ्या माझ्या भगिनी भविष्यातल्या कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण कथाकार आहे. या आहे ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था मुलींची काय गावात ना तुमच्या सांगवी कळस या गावच्या ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था अर्थात हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील महिला ख्यातनाम कीर्तनकार सुनीताताई कातोरे यांच्या त्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि विशेषत्वानं या ठिकाणी हे जे वातावरण ज्यांनी तयार केलं आपल्या हातांच्या जादूमध्ये आदरणीय आमचे लाडके गुरुबंधू हर्षल महाराज ताजने दादा आश्वीवरून आलेले आहे. म्हणजे जवळजवळ ही सगळी मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातून आपण यांना आयात केलेलं आहे. यांना आपण नाराज करणार नाही ध्याना जरा. आणि 1 नंबर आपल्या नाशिक जिल्ह्यातलं नाक असणारे साऊंड सिस्टीम शिवकमळ साऊंड सिस्टीम आमच्या मिथुन दादासाठी मोठ्या प्रमाणात टाळी वाजवा. शूटिंग सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. दादांचे सुद्धा या ठिकाणी आभार. पुन्हा एकदा या बोडके परिवाराचे आभार. समस्त आयोजकांचे आभार. या ठिकाणी एक अगदी 31 सेकंदाची सूचना आहे. आदरणीय माधव महाराज आंधळे यांनी काकडा भजन संपूर्ण मालिका हरिपाठ आहे ना यामध्ये काकडा आहे. काकडा भजन मालिका फक्त 30 रुपयाला आहे. आपण जर कॉफी घ्यायला गेलो रस्त्यामध्ये तर 40 रुपये लागतात. प्रत्येकानं आपल्या घरामध्ये ठेवावी आणि वेळ असल्यानंतर काकडा काय असतो हे वाचण्याकरता गोड अशी मालिका महाराजांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्यांचे सुद्धा आभार. ही मालिका आपण प्रत्येकानं आपल्या घरी संग्रही ठेवावी अशी प्रत्येकाला विनंती करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. करविली तैशी केली कटकट वाकडे कनीट देव जाणे किंवा तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीले काही चुकलं असेल माझं मला परत करा. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले गुरुवे देवा कुडे बुद्धरे हे उच्चारिला अधिकार म्या बोला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैकी करा महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम